श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 351 ते 400। जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले, एतुलुनी धातू साम्य संचले असेल सुखे। कधी जागरण करणे आवश्यक असेल तर तेही प्रमाणात असावे, म्हणजे त्यामुळे अनायसे शरीरातील कफ वातातील सर्व धातूंची समता राहून सुख प्राप्त होते। ऐसे युक्तीचे निहाते, जै इंद्रिया ओपिजे भाते, तै संतोषाशी वाढते मनची करी। अशा रीतीने इंद्रियांना विषयाचे थोडे थोडे नियमितपणे खाद्य दिले म्हणजे ते मनाला संतोषित करते। यदा विनेतं चित्तमात्मनेते वावतिष्ठते, निस्पृहा सर्व काम्यभ्यो युक्त इत्युच्यते तदाह। जेव्हा योगाचे नियमन केलेले असे चित्त आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते, सर्व विषयांपासून निरीच्छ व तृषाशून्य होते, तेव्हा त्याला योगसिद्ध झाला असे म्हणतात। बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योग उघडे नाभ्यसिता। बाह्य क्रियावर अशा प्रकारे नियमितपणाचा ठसा पडतो, तेव्हा आंतरिक सुख वाढत जाते आणि योगाभ्यास न करताही योगाभ्यास सहजासहजी होतो। जैसे भाग्याची भडसे, उद्यमाची निमिसे, मग समृद्धी जात अपैसे घर रिगे। ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येते, तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा। त्याप्रमाणे नियमितपणे वागणारा गमतीने योगाभ्यासाच्या मार्गाला लागतो आणि आत्मसिद्धीचा अनुभव त्याच्या पदरात पडतो। म्हणून युक्ती हे पांडवा, घडे तया सदैवा, तो अपवर्गीची रणिवा अलंकारिजे। म्हणून अर्जुना, ज्या भाग्यवान माणसाकडून हे नियमितपणे आचरण घडते तो पुरुष मोक्षाच्या सिंहासनावर शोभून दिसतो। यथा दीपो निवातस्तो, नेडते सोपमा स्मृता, योगिनो यत चित्तसे युंजतो योगमात्मना। निवाऱ्याच्या जागी असलेला दिवा हलत नाही, ती उपमा आत्मसमृद्धीचे अनुष्ठान करणाऱ्या चित्त स्थिर केलेल्या योगाला दिली जाते। युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जे बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे। क्रियेचा नियमितपणा जेव्हा योगाशी जुळतो, तेव्हा त्या योगाचे शरीर पवित्र प्रयाग क्षेत्रच होते। अशा शरीरात त्याचे मन देहत्याग होईपर्यंत हलू नये असा संकल्प करते। तया ते योगयुक्त म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया। त्याला तू योगयुक्त म्हण, प्रसंगानुरूप हेही ध्यानात घे की अशा पुरुषाला निवाऱ्याच्या जागी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली जाते। आता तुझे मनोगत जाणूनी, काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसावे गा। आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही जे काही तुला सांगतो ते नीट तू मन लावून ऐक। तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु नवसी, ते सांग पा काय बिहसी दुआडपणा। तू योग प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यासाचे कष्ट घेण्यास सिद्ध होत नाहीस, त्यातील कठीणपणाला भीतोस काय? परी पार्थ आहे जने, सायास घेसी हो मने, वाया बागुल ये दुर्जने,
इंद्रिये करीती, तरी अर्जुना यात कष्ट आहेत असा ग्रह करून घेऊ नकोस. ही खोडकर इंद्रिये याचा उगाच बाऊ करतात. पाहे पा आयुष्याते अडळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जीवान म्हणे. संपत आलेल्या आयुष्याला पुन्हा स्थिर करणारे, जाणाऱ्या प्राणाला परत फिरवणारे इतके गुणकारी दिव्य औषध असले तरी त्याचा कडवट चवीमुळे जीव त्याला शत्रू मानते की नाही. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे, एरवी सोपे योगा सारिके, काही आहे. त्याप्रमाणे आपल्या उच्च पारमार्थिक कल्याणाला जे अनुकूल असते ते ते कर्म इंद्रियांना नेहमी क्लेशदायक वाटते. अन्यथा योग साधने इतके अन्य दुसरे सोपे काही नाही. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यत्रात्मति दुष्यती. जेव्हा ध्यान योगाच्या अनुष्ठानाने संयमित झालेले चित्त उपरती पावते व जेव्हा तो आपण आपल्या ठाई आत्मस्वरूपाला पाहून संतोष पावतो. सुखमात्म्यांतिकम यत्तदुद्धिग्राह्य मती इंद्रियम, वेत्ती यत्र चैवाय स्थितलच्छति तत्वः. आणि जेव्हा ते अपार इंद्रियांपलीकडचे व बुद्धीला आकलन न होणारे असे महासुख अनुभवतो तेव्हा तो योगी आपल्या स्थितीपासून मुळीच ढळत नाही. म्हणून आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेने होईल तरी हो का निरोधूया. म्हणून बळकट आसन घालून आम्ही जो खराखुरा योग अभ्यास सांगितला त्याने या इंद्रियांचा चांगला विरोध होऊ शकेल. एरवी तरे येणे योगे, जई इंद्रियां विधान लागे, तई चित्तम भेटोरिगे आपण पेया. एरवी योग साधनेने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हाच चित्त आत्मस्वरूपात प्रवेश करते. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण याते आपण देखे, देखत खेळ ओळखे म्हणे तत्व ते मी. ते चित्त परतून मागे फिरते म्हणजेच अंतर्मुख होते आणि आपणच आपल्या स्वरूपाला पाहतो. त्या क्षणी त्याला स्वरूपाची ओळख पडते व परब्रह्म ते मीच आहे असे ते म्हणते. तिये ओळखीची सरिये, सुखाची या साम्राज्यी बैसे, चित्तपणे समरसे विरोणी जाय. त्या स्वरूपाची ओळख होताच ते चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते. मग आपोआप परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जाते. जया परते आणिके नाही, जया ते इंद्रिये नेनती काही, ते आपणची आपुला ठाई होऊनी ठाके. ज्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ज्याचे सत्य ज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही त्याच्याशी ते तन्मय होऊन आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहते. यम लब्धा चापरम लाभम मन्यते नाभिकम ततः, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापि विचालते. आणि जे प्राप्त झाल्यावर याहून दुसरा अधिक कोणताही लाभ तो मानित नाही, तसेच त्या स्थितीत एखादे मोठे दुःख कोसळले तरी त्या दुःखाने तो आत्मस्वरूपापासून हलत नाही. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे, दाटी जो पा परिभारे चित्तन दटे. मग मेरू पर्वतापेक्षाही दुःखाचे डोंगर अंगावर कोसळले तरी त्याचे चित्त डगमगत नाही. का शस्त्रावरी तोडिलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया चेऊची हे. किंवा शस्त्रघाताने तोडला अथवा त्याचा देह
अग्नीत पडला तरी महासुखात झोपलेल्या त्याच्या चित्ताला जाग येत नाही. ऐसे आपण पारी गोनी ठाये, मग देहाची वासन पाहे, आणि कधी दुःख होऊन जाये म्हणून विसरे. अशा प्रकारे चित्त आत्मतत्वात विलीन झाले म्हणजे ते देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. तम विद्यादु खंस योगवियम योग सद्दिदम सनिश्चयन योक्तवे योग निर्विच्यतसः. त्या दुःख प्राप्तीच्या वियोगाच्या अवस्थेला योग असे म्हणतात. साधकाने तो योग दृढ निश्चयाने निर्भय चित्ताने करावा. जया सुखाची या गोडी, मन आरतीची सेची सोडी, संसारीची या तोंडी गुंतले जे. ज्या सुखाची प्राप्ती झाली असता सार आणि असार यांचा निर्णय घेण्यात गुंतलेले मन आवडीनिवडीचे स्मरण करीत नाही. जे योगाची बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे साम्राज्य आहे आणि ज्या सुखासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, ते अभ्यासिले नियोगे, सावे व देखावे लागे, देखले तरी अंगे होई जेल गा. ते सुख योगाभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते तसे दिसू लागले की पाहणारा तद्रूप होऊ लागतो. संकल्प प्रभव कान्मच्छ त्यक्त्वा सर्वान् शोषतः मनसैवन्द्रियाग्रम विनियम्यम समन्ततः. संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छा समूळ टाकून केवळ मनानेच इंद्रियांना सर्व बाजूनी जिंकून. परीतची योगू बापा, एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. अर्जुना, एक प्रकारे हा योग सोपाच आहे. म्हणजेच संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधादी षडविकार यांना मारून संकल्पाला पुत्र शोक होईल असे केले पाहिजे. हा विषयांते निमालिया ऐके, इंद्रिये नेमाची धारणी देखे, तरी हे घालुनी मुके जीवितासी. हा संकल्प जर विषय वासना नाश पावल्याने ऐकेल व इंद्रियांचा पूर्ण निग्रह झाला आहे हे पाहिल तर तो हृदय फुटून जीवाला मुकेल. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची आधवळारी बुद्धी नांदे. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची एरझार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. शनेय शने रूप परमेद्धा, धृती गृहीतया आत्मसंस्थानम, मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हळूहळू धैर्यमुक्त बुद्धीने मनाला आत्मस्वरूपी स्थिर करून अन्य कशाचेही चिंतन करू नये. यतो यतो निच्छरति मनं चंचल मस्थिरं, ततस्ततो नियमैदात्मेन वशनयेत. चंचल वृत्ती, अस्थिर असे मन ज्याच्यामुळे बाहेर जाते त्याच्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्या तांब्यात आणते. बुद्धी धैर्य होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धीच्या धैर्याला आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या वाटेत आत्मस्वरूपी मंदिरात आणून त्याची स्थापना करते. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे नटके तरी सोपारी आणिक एके. ह्या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते याचा विचार कर. हा प्रकारही तुला साधत नसेल तर दुसराही सोपा मार्ग आहे, तो ऐक. आता नियमोची हा ऐकला, जीवे करावा आपुला,
जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेर नोहे. आता आपला एकच निश्चय मनापासून करावा की केलेल्या निश्चयापासून केव्हाही शब्दाबाहेर जाणार नाही. असा हा एक नियम तू आपलासा करून घे. जरी येतुलिनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. न राहे तरी घालावे मोकलवनी. एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले. नाही झाले तर चित्ताला मोकळे सोडावे. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथुनी नियमोची घेऊन येईन. ऐसे निसैर्याची होईल सवेया. मग मोकाट सुटलेले मन जेथे जाईल तेथून त्याला नियमन करून परत आणावे, म्हणजे त्याला स्थैर्याची सवय होईल. प्रशांत मनसं योगिनं सुखमुत्तमं उपैते शांतरजसं ब्रह्मभूत कल्मषम. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला समाधान लाभले आहे, ज्याचा रजोगुण नाहीसा झाला आहे व जो ब्रह्मरूप आणि पाप पुण्यरहित आहे, अशा योग्याला उत्तम सुख प्राप्त होते. पाठी केतुलिनी एकेके वेळे तया स्थैर्याचे निमेळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर केव्हा तरी एकदा त्या स्थिरपणाच्या साहाय्याने ते चित्त आपोआप आत्मस्वरूपाजवळ येईल. तया ते देखुनी अंगा घडेल तेथ अद्वैती दैत्य बुडेल आणि एकते जे उघडेल त्रैलोक्य हे. आत्मस्वरूपाला पाहून जे आत्मरूप होऊन जाईल तिथे द्वैताचा अद्वैतात लोप होईल व ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै वीरे. तै गगनची का बरे विश्व जैसे. आकाशात मेघ असताना त्याचे वेगळेपण दिसून येते, परंतु जे मेघ जेव्हा नाहीसे होतात तेव्हा सर्वव्यापी आकाशच सर्वत्र उरते. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याची आगवे होये. ऐशी प्राप्ते सुखा पाये आहे येणे. त्याप्रमाणे चित्ताचा लय होतो तेव्हा सर्वत्र चैतन्यच भरून राहते. या सोप्या उपायाने एवढी प्राप्त होते. यंजुत्रेनं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्मस्वंश सर्षतं सुखमश्रुते. याप्रमाणे सतत आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणारा पापरहित योगी सहजच ब्रह्म साक्षात्कार रूपी परमावधीचे सुख मिळवितो. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती. संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. संकल्पाच्या संपत्तीच्या म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे. ते सुखाचे सांगते आले परब्रह्म आतवते. तेथ लवन जैसे जळाते सांडुतेने. ते पुरुष अनायसे परब्रह्माच्या आत आले ते कसे तर म्हणजेच मीठ पाण्यात मिळाले असता पाण्यास सोडून वेगळे राहत नाही. तैसे होय ती मेळी मग सामरस्याची या रावळी. महासुखाची दिवाळी जगेशी दिसे. त्याप्रमाणे या ऐक्यामुळे होते आणि मग समरसतेच्या मंदिरात महासुखाची दिवाळी जगाला दिसू लागते. ऐसे आपले पायवरी चालिजे आपले पाठीवरी. हे पार्था नागवे तरी अनेके. अशा प्रकारे आपल्या पायांनी आपल्या मूळ स्वरूपाकडे उलट मार्गाने चालत गेले पाहिजे. अर्जुना, हे जर जमत नसेल तर दुसरा उपाय कर. सर्वभूतस्थमात्मनं सर्वभूतानि चात्मानि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. तो
प्राणीमात्राच्या ठिकाणी आपणच आहोत व आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्र आहेत असे पाहतो. यो मा पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति तस्मैहं न प्रणश्यामि सचने मे प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधी दृष्टीआड होऊ देत नाही. तरी मी तव सकळ देही असे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. मी सर्व देहामध्ये आहे या तत्वामध्ये भ्रांती नाही. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी गेपे तुले हो आवेगा. हे असेच विश्व व आपण परस्परात मिसळलेले आहो हे सर्व बुद्धीने ग्रहण मात्र केले पाहिजे. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. खरे पाहिले तर अर्जुना जो सर्व भावना एकवटून व सर्व भूतांच्या ठाई अभिन्नता पाहून मला भजतो. भूतांचेनी अनेकपणे अनेक नो हे अंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे. सर्वत्र जो भूताच्या ठिकाणचे भेद पाहून ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्व जाणतो. मग तो एक हा मिया बोलता दिसत सेवाया. एरवी न बोलिता तारी धनंजया तो मीची आहे. तो पुरुष हाच मी आहे ही भाषा व्यर्थ होते. बाकी मी जरी बोललो नाही तरी अर्जुना तो पुरुष म्हणजे मीच. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझा ठाई तैसा मी तया माझी. दिवा आणि प्रकाश हे दोन्ही जसे एकच आहेत त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. जैसा उदकाचेनी आयुष्य रसू का गगनाचेनी माने अवकाशू तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो बघा. ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रस असतो किंवा आकाशाच्या मापाने पोकळी असते तसाच माझ्या रूपाने तो पुरुष साकार असतो. सर्वभूतस्थितं यो मा भजते तत्त्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. जो एकत्व जाणून सर्व भूतांच्या ठिकाणी असणाऱ्या मला भजतो तो योगी कसाही वागत असला तरी माझ्या स्वरूपात राहतो. जेने एकेचेई दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतू एकू. वस्त्रात ज्याप्रमाणे धागा तसाच एकात्मतेच्या दृष्टीने जो मला सर्वभूती पाहतो. का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्याची स्थिती केली जेने. अथवा अलंकाराचे आकार अनेक असले तरी सोने मात्र एकच असते. अशा अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्य स्थिती केली आहे. ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावली नाहीत. झाड एकच आहे अशा अद्वैताच्या सूर्योदयाने ज्याची अज्ञान रात्र निवळून गेली आहे. अशा प्रकारे ओवी क्रमांक 351 ते 400 संपन्न झाल्या आहेत.